आणि जसं मॅथमॅटिक्समध्ये इंटिग्रेशन बाय पार्ट्स करतात तशी दिल्लीची निवडणूक भाजप लढली, हे पण त्यांच्या यशाचं रहस्य आहे. आणि ॲडेड RSS की ज्यांनी काही हजार छोट्या छोट्या सभा घेतल्यात की ज्या फार माध्यमात चमकलेल्या नाहीत आज. अगदी म्हणजे आता जे परांजपे म्हटलेत ना, मॅक्रो मॅनेजमेंट कोणाकडून शिकावं तर ते भाजपकडून शिकावं. भाजप हे जाती आणि उपजातीचंही गणित मांडतं आणि उपजातींवरही काम करतं. उपजातींचे नेते, जातींचे नेते, धर्माचे नेते अशा विविध पातळीवर भाजप काम करतं आणि त्यांच्यावर कॉन्सन्ट्रेट करून त्यांच्या प्रत्येकाच्या मागे एक नेत्याला जबाबदारी देऊन त्या जबाबदारीतून तो मतदार हा बूथपर्यंत येईल, तो मतदान करेल याची काळजी भाजप आपापल्या नेत्यांवर देतं किंवा स्थानिक नेतृत्वावर. तुमच्या याला जोड महाराष्ट्रातही दिसला. बरं का, त्याच्यात एक जोड देतो. मगाशी हा जो चर्चेचा विषय झाला ना, मीडिया मॅनेजमेंट आणि मीडिया मॅनेज करणं, तर मीडिया मॅनेजमेंटचा भाग असा की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात माध्यमांमध्ये बातम्या आल्या की RSS पूर्ण ताकदीने उतरलं निवडणुकीत विधानसभेच्या, त्याची फळंही दिसली भाजपला. आज दिल्लीमध्ये या बातम्या तितक्या प्रमाणात दिसल्या नाही. ॲक्च्युली सोकॉल्ड सोशल मीडिया, त्याच्यानंतर जे काही हे अनार्किस्ट म्हणतात ज्यांना, किंवा नुसते सोशल मीडियावर असतात याची कॅम्पेन करतात, त्याही लोकांनी RSS मोठ्या प्रमाणात उतरलं आहे दिल्लीत हे फार हायलाईट केलेलं नाही. आणि मला वाटतं ते मीडिया मॅनेजमेंट म्हणजे माध्यमांमध्ये हे येऊ नये इतक्या पद्धतीने, पण माझ्या माहितीप्रमाणे काही हजार सभा RSSच्या केडरनी अतिशय विकेंद्रित पद्धतीने घेतल्यात की ज्याचे काही परिणाम, जसं मराठवाड्यात केलं होतं. कारण आपण पटकन विसरतो, जसं पब्लिक मेमरी शॉर्ट असते. विधानसभेच्या निवडणुकीला महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याच्या 8ही जिल्ह्यामध्ये सारथी संस्थेने केलेलं काम, त्यातनं मराठा समाजाला मिळालेल्या शिष्यवृत्त्या, विदेशी जायला मिळालेलं पाठबळ, त्यांचे नंबर्स दिले गेले मराठवाड्यातल्या जिल्ह्यात. कारण फडणवीसांना लोकसभेला मराठवाड्यात पाऊल ठेवता आलं नव्हतं प्रचाराला देखील, की ज्या मराठवाड्यात आता विधानसभेला यश मिळालं त्याच्यात RSSचं काम आहे. परांजपे जे म्हणतात ना, मी अगदी मायक्रो लेवलला मधल्या काळामध्ये एका मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की सोन्याच्या खाणीत सोन्याला जितकं महत्त्व प्राप्त असतं तितकंच महत्त्व आजच्या काळामध्ये किंवा मिनरल्स किंवा अशा विविध खाणींमध्ये, ज्या देशांमध्ये असे मिनरल्स असतात त्यांना खूप महत्त्व असतं. तर तशाच स्वरूपामध्ये भारतात सर्वात महत्त्वाची अशी जर एखादी कमोडिटी क्रिएट झाली आहे तर ती डाटा झालेली आहे. म्हणजे तुमच्याजवळ किती लोकांच्या वेगवेगळ्या म्हणजे कशा स्वरूपाचं त्यांची वागणूक आहे, त्यांची आवड निवड काय आहे, त्यांचा कल कोणत्या बाजूने आहे, ते काय खरेदी करतात, ते कोणत्या वर्गाला पसंत करतात, कोणत्या बाबी आहेत ज्या त्यांच्या आयुष्यात प्रभावी ठरतात, कोणत्या आहेत ज्या अत्यंत अडचणीचे विषय आहेत, याचा डाटा जर कोणाकडे उपलब्ध आहे तर तो डेटा हा भाजपजवळ उपलब्ध आहे. आणि डाटा मायनिंग करणं, ते योग्य पद्धतीने त्या डाटाच्या आधारावर निवडणुकीचं प्लॅनिंग करणं हे भाजप उत्तम पद्धतीनं करतं. आणि दॅट्स अ सायन्स दे हॅव क्रिएटेड इट. म्हणजे एकीकडे शास्त्र आणि नको ती शस्त्र या दोघांचाही योग्य वापर जर भाजप काही करत असेल तर ते भाजप करतं. मोदींनी 15 सभा महाराष्ट्रात घ्यायच्या पण दिल्ली नाकाखाली असून 3 घ्यायच्या, हाही तर रणनीतीचाच भाग आहे. म्हणजे मोदी म्हणजे मोदी हारले तर मोदी किती नालायक आहेत हे होईल उद्या. पंतप्रधान असूनही एवढ्या सभा घेतल्या, त्यामुळे गिरे तो भी टांग ऊपर किंवा हारलं तरी शाबूत राहू इतक्याच सभा घेतल्यात. पण मायक्रो मॅनेजमेंट प्रचंड केली आहे, गरज असते तर जास्ती उतरले असते आणि हे त्यांच्या यशाचं रहस्य आहे. या विधानाला माझी जोड आहे. माझ्या मते लोकसभेत मोदींच्या सभा या फार काही मतं मिळवून देणाऱ्या ठरलेल्या नाहीत, हे भारतीय जनता पक्षाने अचूक ओळखलंय. त्यामुळे मोदींच्या सभांची संख्या, मोदी हे अत्यंत महत्त्वाचे आणि मोठे नेते आहेत हे लक्षात घेऊनही त्यांनी कमी केल्या. कोर्स करेक्शनची भारतीय जनता पक्षाची जी पद्धत आहे ती जगात तोड नसलेली झालेली आहे. इथे कुठेतरी कटेंगे बटेंगे तो कटेंगे असं विधान आल्यावर वेगळं वातावरण तयार होतं आहे असं वाटल्याबरोबर ताबडतोब एक आहे तो सेफ आहेचं नरेटिव्ह येतं. त्याचप्रमाणे आपण दिल्लीबद्दल बोलतो म्हणून मी पुन्हा दिल्लीकडे जाते. दिल्लीमध्ये आज मला नागरिक म्हणून जर केजरीवालांचा पक्ष सत्तेपासून दूर गेला तर वाईट वाटेल. कारण कुठल्या तरी वॉचडॉगची या देशात गरज असते. तो वॉचडॉग हे अरविंद केजरीवाल निश्चितपणे होते. पण केजरीवालांची शक्तिस्थान कोणतं होतं की आपण गोष्टीत म्हणतो की त्या राजाचा प्राण पोपटात आहे, तसं केजरीवालांचा प्राण हा त्यांच्या भ्रष्टाचार विरोधी लढाईत होत्या. मला फक्त एकच वाक्य बोलायचं आहे, भारताच्या राजकारणात पैशाशिवाय राजकारण होत नाही. त्या गोष्टीचं रिअलायझेशन झाल्यावर आप जे काय करत गेलं त्यात आप फसत गेलं आणि आज जर ते हरले तर राजकारणात पैसा आणण्यासाठी जे जे करावं लागलं त्याची जोड आहेच हे